जपानच्या टोयोटा कंपनीनं महाराष्ट्रात 20,000 कोटींची गुंतवणूक केली। टोयोटाच्या या उद्योगातून संभाजीनगरमध्ये 8,000 बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। तसंच मराठवाड्याच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे। ऑटोमोबाईल क्षेत्रात महाराष्ट्राचा वरचष्मा कायम राहिला। टोयोटाचा हा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून टोयोटाच्या संपर्कात होते। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली। ऑरिक सिटीमध्ये 850 एकरमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे। महाराष्ट्रात टोयोटाची ही मोठी गुंतवणूक होते, त्यामुळे जवळपास 8,000 बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे। तसंच मराठवाड्याच्या अर्थकारणाला सुद्धा एक प्रकारे चालना मिळणार आहे। ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा नेहमीच वरचष्मा राहिला। टोयोटाचा हा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून टोयोटाच्या संपर्कात होते। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्यक्ष सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली। ऑरिक सिटीमध्ये 850 एकरमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे।